डॅड 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 प्लीज तुम्ही शांतपणे माझं ऐकून घ्या. डॅड प्रॉब्लेम झालाय पण माझी काही चूक नाहीये डॅड. डॅड 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 थांबा. संचिता डॅड काय करताय तुम्ही? का मारताय त्याला? मी ह्याला का मारतोय ह्यालाच विचार. ह्याच्या डोक्यामध्ये गोळी घातली पाहिजे. अरे किती वेळा सांगितलंय की नको प्रॉब्लेम्स क्रिएट करू नकोस, नसत्या भानगडी करू नकोस. पण हा डॅड थांबा, नका मारू त्याला प्लीज. सुजित काय केलंयस? काय केलंय सुजित? डॅड मला माहितीये तो चुका करतो, पुन्हा पुन्हा त्याच चुका करतो, पण तो मुलगा आहे ना तुमचा. तुम्ही नाही समजून घेणार तर कोण समजून घेणार डॅड? मी हात जोडते. डॅड गेलेत सुजित काय केलंयस? डॅड का मारत होते तुला? सुजित मी काहीतरी विचारतेय, काय केलंयस तू? डॅड सुजित ऐक. सुजित डॅड का मारत होते सुजितला? सुजितने काही गोळ घातलाय का पुन्हा? बापरे, काय करायचं या मुलाचं? काहीतरी गडबड आहे, मला कळायला हवं. काहीतरी नक्कीच गडबड आहे. डॅड प्लीज ऐका ना, असे चिडू नका ना तुम्ही. मी काय सांगतोय ते ऐकून घ्या ना डॅड प्लीज. मी ऐकून घेऊ तुझं. गावभर तुम्ही आगी लावत फिरणार आणि त्याची झळ आपल्या घरापर्यंत आली तरी सुद्धा मी शांत राहायचं? हा किती वेळ तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला काही करता येत नसेल ना तर तुम्ही शांत राहा, घरात बसा, 2 वेळचं जेवा आणि काहीही करू नका. अरे माझं नाव निदान मोठं करता येत नसेल तर निदान बिघडवू तरी नका. किती वेळ सांगितलंय तुम्हाला मी? हो डॅड सांगितलंय खूप वेळा. सुचितराव, स्वानंदीच्या पोटात वाढणारं बळ तुमचं आहे. हे प्रकरण निस्तरता माझ्या नाकी नऊ आलेत आणि आणखीन हे प्रकरण. अरे का पडताय याच्यामध्ये तुम्ही? किती वेळा करायचं आम्ही हे? तुम्हाला आमचा मुलगा व्हायची लाज वाटते आम्हाला. अरे काय करून ठेवलं तुम्ही हे? डॅड खरंच माझी चूक नव्हती यावेळेला. त्यांच्यामुळे जे काही झालं ते सगळं मी अडकलो गेलोय फक्त. बस सुचितराव, तुमच्या चुकीचं असं लंगडं समर्थन देऊन नुकसान कमी होणार नाहीये. झालंय ते झालंय. प्रत्येक वेळेला तुम्ही चुका करायच्या आणि त्यामुळे आमचं किती मोठं नुकसान होतंय हे समजण्याची बौद्धिक कुवत तुमची नाहीये. नाहीतर तुम्ही असलं बोललाच नसतात आणि स्वतःची चूक मान्य केली असती. हे बघा, तुम्ही करा किंवा करू नका, पण कायदा तुमच्याकडनं तुमची चूक मान्य करून घेणार आहे. आणि तेव्हा मी तुम्हाला मदत करणार नाही, मी तुम्हाला वाचवू शकणार नाहीये. सुजितराव, प्रत्येक वेळेला मी तुम्हाला वाचवत आलोय, प्रत्येक वेळेला मी तुम्हाला वॉर्न करत आलोय आणि प्रत्येक वेळेला तुम्ही हेच म्हणता, डॅड मी आता चूक करणार नाही, मी सुधारेन. पण तू काय सुधारायचं नाव घेत नाहीयेस. होऊ दे, तुझ्या चुकीची शिक्षा तुला मिळू दे. एकदा तुरुंगात गेलास ना गजाड की तेव्हा तुला समजेल तुझ्या ह्या स्वातंत्र्याचं महत्व. तोपर्यंत नाही समजणार तुला. डॅड 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 प्लीज असं नका करू डॅड. मी मूर्ख आहे डॅड, मी मूर्ख आहे. तुम्ही 1000दा सांगून सुद्धा ह्या अशा चुका मी करत राहतो डॅड. मी मूर्ख आहे. पण डॅड मी यात पुरता अडकलोय. तुम्ही मला शिक्षा करा ना डॅड. तुम्ही मला जी शिक्षा कराल ती मला मान्य असणार आहे डॅड. पण डॅड मला जेलमध्ये नाही जायचंय डॅड. जर तुम्ही आता मला मदत नाही केलीत ना तर मला ह्यातनं कोणीच वाचवू नाही शकणार डॅड. प्लीज डॅड, मला आता जेलमध्ये नाही जायचंय डॅड. यापुढे तुम्ही जे सांगाल ना तसंच मी वागेन. पण प्लीज मला वाचवा डॅड. प्लीज मला वाचवा डॅड. डॅड मला अरेस्ट झाले तर तुमची सुद्धा बदनामी होईल.
डॅड तुमचं बरोबर आहे, मी दरवेळेला चुका करतो, पण डॅड तुमची बदनामी झालेली मला नाही चालणार. डॅड मला अरे झाली तर पक्षात तुमचं नाव खराब होईल. माझ्यासाठी म्हणून नको, पण डॅड तुमच्या पोझिशनसाठी तरी मला वाचवा. ते सगळे पुरावे ऑलरेडी मानकामेपर्यंत पोहोचलेत. ते त्याने पोर्टलवर टाकण्याआधी आपल्याला अडवायला हवं डॅड त्याला. सुजितराव, तुम्ही जा, मी बघतो काय करायचं ते. जा म्हणतोय ना. येस डॅड, येस. काय करायचं या मुलाचं आता? या स्वानंदी मॅडम, तुम्ही आलात हेच आमच्यावर उपकार झाले. उशिरा का होईना तुम्ही आलात ना, हे महत्वाचं. माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून कुठे चाललीयस? ही काय वेळ यायची? मॅडम, मला उशीर नाही झालाय, मी वेळेतच आली. 8च वाजले. जास्त तोंड वर करून बोलू नकोस. मी सांगितलं उशीर झाला म्हटल्यावर झाला. आता काय प्रवचन ऐकत बसलीयस इकडे? उभी राहणारेस अशी? जा जा लवकर, चहा आणि नाश्ता घेऊन ये. जा जा जा. मानकामे सरांनी ती बातमी पोर्टलवर टाकली असेल तर इव्हाना टीव्हीवर दाखवायला सुरुवात झाली असेल, पेपरात पण आली असणार. काय करतेस तू? पेपर वाचायला लायब्ररी नाहीये. चल चहा नाश्ता आण जा लवकर. आणि इकडे दे पेपर, इकडे आणून दे मला. आणि चहा नाश्ता घेऊन ये, माझ्या डोळ्यासमोर पण उभी राहू नकोस. जा लवकर. गुड मॉर्निंग मम्मा. गुड मॉर्निंग. मम्मा, नाश्ता नाहीये रेडी अजून? महाराणींना आज उशीर झाला, त्यांचीच कृपा आहे ही. स्वानंदी, स्वानंदी, चहा नाश्ता घेऊन ये लवकर. आले मॅडम. काय टाइमपास करत असतेस ग? आम्ही वाट बघायची तुझी. सॉरी सॉरी मॅडम, सॉरी. मम्मा, मम्मा ठीक आहात का तुम्ही? अगं या स्वानंदीने चहाच आणला माझ्या अंगावर. माझी 20,000ची साडी, चहाचे डाग सांडले का याच्यावर? काय गये, डोळे फुटले का स्वानंदी तुझे? का कुठचं नशा करून येतेस? माझी साडी काय म्हणते मी? ह्या साडीवर डाग पडले, कोण भरून देणार? तुझा बाप भरून देणार आहे. आणि मला भाजलं ते कोण बरं करणार? नुसतं नुकसान नुकसान. अवदसा कुठची नुसता त्रास देते मला. काय गये, काय म्हणते मी? हे नुकसान कोण भरून काढणार आहे आता? मॅडम खरंच सॉरी, मी मुद्दाम नाही केलं, चुकून कप पडला. मी तुझ्या थोबाडीत लगावते आणि म्हणते मुद्दाम नाही झालं. माझा हात हवेत गेला आणि आला आणि गालावर आपटला तुझ्या. सॉरी. तू मुद्दामून जाणून बुजून करतेस हे सगळं, मला त्रास व्हावा ह्याच्यासाठी. तुला काय सांगावं? एक दिवस माझं गळा आवडशील. थांब, तुला या सगळ्याची शिक्षा मिळायलाच हवी. तू किचन मध्ये मी मिरच्यांचं पोतं ठेवलंय, ते घेऊन जा टेरेसवर. मिरच्या सुकव आणि सगळ्या कुठून मिरची पावडर करून आण. मॅडम सॉरी, अहो चुकून झालं. ही शिक्षा नका ना देऊ. त्या मिरच्याने आणि त्याच्या पावडरने मला आणि बाळाला त्रास होईल. हवं तर दुसरी शिक्षा द्या, मला मान्य आहे.
मी शिक्षा दिली आहे तुला. सिनेमाचं तिकीट नाही, ही रांग नको मॅडम, मला मागची रांग द्या असं निवड करायला. शिक्षेचा विचार ना पाप करायच्या आधी करायचा असतो, कळलं? मी दिलीये ती शिक्षाच योग्य आहे. जा लवकर जा, टेरेसवर कामाला लाग. चल जा. मॅडम पण सरपोतदार साहेब ती बॅग घेऊन कुठे गेले असतील? ही स्वानंदी, ऐकू येत नाही का ग तुला? मम्मानी काय सांगितलं? टेरेसवर जा आणि मिरच्या वाळत घाल. निघ चल. आणि कुटायच्या सुद्धा मिरच्या. जा 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 जा. सरपोतदारांना मी हुशार माणूस समजत होतो. माझा कॉल बहुतेक त्यांनी हलक्यात घेतलेला दिसतो. ठीक आहे, आता हा व्हिडिओ आणि हे आर्टिकल व्हायरल झालं की मग त्यांच्या गळ्यात जो बदनामीचा दगड पडणार आहे ना, तो इतका जड असणार आहे की त्यामुळे त्यांचं नाव, सत्ता, त्यांचं सगळं जगच बुडणार आहे. चला मानकामे, करा व्हायरल. मानकामे, अरे वा, अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. सकाळी सकाळी सरपोतदारांचं दर्शन. आता आज माझा दिवस छान जाणार. तुमचा मुलगा जरी बिंडोक निपजला असला तरी तुम्ही तुमच्या हुशारीला जागणार हे मला माहित होतं. आणि तुम्ही मला निराश नाही केली. हे काय साहेब? 20 लाख रुपये मागितले होतेस ना, ते मोजून घे हवं तर. हा चेष्टा करताय का साहेब? हा? मी तुमच्यावर अविश्वास दाखवेन? आता तुम्ही म्हणताय 20 लाख आहेत म्हणजे 20 लाख आहेत, संपला विषय. मग आता त्या विश्वासाला आणि ह्या पैशांना जाग म्हणजे झालं. काय करायचं हे तुला चांगलंच माहिती आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये सुजित रावांचं नाव कुठेही येता कामा नये. सुजित? कोण सुजित? तुमचा मुलगा सुजित? युवा प्रदेश अध्यक्ष सुजित सरपोतदार? अच्छो, त्याच्यासारख्या सज्जन माणसाचा या प्रकरणाशी काय संबंध? गोविंद नावाच्या माणसाचं हे काम आहे. आणि तुम्ही सुद्धा नसत्या अफवा पसरवू नका आमच्या भावी खासदाराबद्दल. नीचेस पण हुशार आहेस. अहो, तुम्हीच माझे आदर्श आहात सरपोतदार साहेब. बरं सरपोतदार साहेब, बाकी आता सगळं ओके आहे. फक्त ना एक प्रॉब्लेम आहे. काय? आमच्या जेसीला सगळं माहिती आहे. काय मानकामे, तुझ्यासारख्या मातब्बर मुरलेल्या पत्रकाराला जिथे आम्ही हँडल करू शकतो तिथे जेसी किस झाड की पत्ती आहे. सर नाही आले अजून ऑफिसला? सुजितने सरांना काही केलं तर नसेल ना? सरांकडे सगळे प्रूफ आहेत आणि सुजितने ते आर्टिकल बघून सरांवर परत हल्ला तर केला नसेल ना? मला सरांना कॉल करायला हवा. अननोन नंबर. हॅलो, गुड मॉर्निंग डॅशिंग पत्रकार मिस जेसी. काय म्हणताय आज? काय विशेष ब्रेकिंग न्यूज? कोण बोलतोय? नाव काय तुमचं? अहो, नावात काय ठेवलंय?
आम्हाला तुमच्या पत्रकारितेचा मोठा फॅन समजा. हे बघा, ही फालतूगिरी करायला ना माझ्याकडे वेळ नाहीये, मी ठेवते. अहो ऐका तर मॅडम, अहो तुम्ही काल जो पराक्रम केलात की नाही, ते व्हिडिओ आणि काय काय, त्या पराक्रमाच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही फोन केलाय तुम्हाला. काय मोठी हिंमत दाखवलीत तुम्ही. हा सरपोतदार साहेब, वा, बांधकाम्यांनी त्याच्यासारखीच हुशार आणि चलाक पत्रकार आपल्या हाताखाली ठेवलेली आहे. वरून ताकपात ओळखणारी. शाबास जेसे, हुशार आहेस. आम्हाला ना तुझ्यासारखी हुशार आणि धाडसी पत्रकार आवडतात. आम्ही ना त्यांना शाबासकी आणि बक्षीसही देतो त्यांच्या कामगिरीबद्दल. पण ती कामगिरी विरोधकांच्या गोटातली असावी. आणि समजा त्याच पत्रकारांनी आमच्या धोत्राला हात घालायचा प्रयत्न केला ना, तर आम्ही त्याचे हात छाटतो. नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? आणि तुम्ही मला धमकी देताय? मी म्हटलं ना हुशार आहेस तू म्हणून. बरोबर ओळखलंस की नाही की मी तुला धमकी देतोय म्हणून. शाबास. आता नीट ऐक. काल जे तुला कळलेलं आहे ना, ते फक्त तुझ्यापर्यंत ठेव. ते बाहेर कुठेही येता कामा नये. नाहीतर 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 काय कराल तुम्ही सरपोतदार साहेब? हे बघा सरपोतदार साहेब, मी जी काही इन्फॉर्मेशन गोळा करते ना, ती माझ्या संग्रहात ठेवायला नाही करत आहो, लोकांपर्यंत पोहोचवायला करते. आणि सरपोतदार साहेब, वाईट लोकांना, वाईट गोष्टींना एक्सपोज करायचंच माझं काम आहे आणि ते मी करणार. मी जी काय माहिती गोळा केलीये ती लोकांसमोर मी आणणार आणि ह्या अशा तुमच्या धमक्यांना ना मी घाबरत नाही, कळलं ना? अच्छा, ठीक आहे. मग त्याचे परिणाम भोगायलाही तयार राहतो. स्वानंदी तुझी जीवलग मैत्रीण ना, हा? अगदी बहिणीसारखी. तिच्या लग्नातही तू आली होतीस, मला आठवतंय ना. मग कालची बातमी जर तू दिलीस ना, तर माझ्याकडनं तुला एक बातमी मिळेल, एवढं लक्षात ठेव. खासदार सरपोतदार यांनी मणी बरोबर लग्न लावून दिलेल्या त्या बलात्कार पीडित स्वानंदीचा तिच्या पोटात वाढणाऱ्या मुलासह अपघाती मृत्यू. ज्या दिवशी तुला ही बातमी ऐकायची इच्छा होईल ना, त्या दिवशी तू तुझी ही ब्रेकिंग न्यूज दे. फक्त हे विसरू नकोस की स्वानंदी आणि तिच्या बाळाच्या जीवाची जबाबदारी आता तुझ्यावर आहे. कमी सरांनी अजून आर्टिकल पोस्ट कसं काय नाही केलं? मी तर अलर्ट पण सेट केलंय. अलर्ट आलं बहुतेक. पोस्ट केलेलं दिसतंय. ब्रेकिंग न्यूज. रणरागिनी स्वानंदीने मुंबईत सोन्याच्या तस्करीचा केला पर्दाफाश. ह्या रॅकेटमध्ये तस्करीसाठी गरजू तरुण मुलींचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. स्वानंदीने आपल्या जीवाची बाजी लावून या प्रकरणातील मुख्य आरोपी गोविंद ह्याचा मुखवटा फाडून काढलाय. आज स्वानंदीमुळे एक मोठे तस्करी रॅकेट एक्सपोज होऊन त्याद्वारे फसवणूक होत असलेल्या अनेक मुलींची सुटका होऊ शकणार आहे. आज शहरातील प्रत्येक मुलीच्या तोंडी स्वानंदीचं नाव आणि कौतुक आहे. हे कसं शक्य आहे? ह्यात फक्त गोविंदचं नाव दिलंय. खरे सूत्रधार तर सुजित सर आहे. त्यांचं ह्यात कुठेच नाव नाहीये. आम्ही तर पुरावा पण दिला होता, व्हिडिओ दिला होता आम्ही. मी परत एकदा बघते. हे कसं शक्य आहे? सुजित सरांचं तर नावच नाहीये यात. खासदार सरपोतदार यांनी मणी बरोबर लग्न लावून दिलेल्या त्या बलात्कार पीडित स्वानंदीचा
तिच्या पोटात वाढणाऱ्या मुलासह अपघाती मृत्यू. स्वानंदीचा कॉल. सर्पोद्धराने स्वानंदीला काही त्रास तर दिला नसेल ना? हॅलो स्वानंदी. हॅलो जेसी. स्वानंदी काय काय झालं तुला? तू बरी आहेस ना? सर्पोद्धराने तुला त्रास तर नाही दिला ना? आय होप यू आर फाईन. मी ठीक आहे जेसी. तुला काय झालं? तुझा आवाज का इतका टेन्शन मध्ये येतोय? सगळं ठीक आहे ना? तू ठीक आहेस ना? हो मी ठीक आहे. रात्रीच्या जागरणामुळे माझी झोप नाही झाली अगं. जरा झोप येते मी. बोल ना, तू का कॉल केलास मला? बरं ऐक, तू न्यूज बघितलीस का? कोणती न्यूज? तर असं काय करतेयस? तुमच्या पोर्टलवरची न्यूज. त्यात सुजित सरांचं नाव कुठेच मेन्शन नाहीये. खरा गुन्हेगार गोविंद हेच लिहिलंय त्यात. तुझे मानकामी सर कुठे आहेत? त्यांना आपल्याला विचारायला हवं. ते तर आपल्याला म्हणाले होते की स्वानंदी, अगं मानकामे सर आत्ता कुठे ते मलाही माहिती नाहीये ग. आणि मी काय म्हणते, सोड ना. आय मीन, हे बघ, पोलिसांचं काम करतात. त्यांच्या अबिलिटीवरती आपण का उगाच संशय घेतोय ना? त्यांना त्यांचं काम करू देत अगं स्वानंदी. आणि हे बघ, त्या आर्टिकलमध्ये, त्या न्यूजमध्ये जर का सुजितचा उल्लेख झाला नसेल तर मे बी मलाही असं वाटतंय की सुजित इनोसंट आहे आणि गोविंद एकटाच गुन्हेगार आहे. इट्स